असं करत करत आता असं झालं की म्हणजे त्याच्यात 2-3 वर्ष गेली आमची. पण मग आता असं झालं की आता आपण पानिपत करूया. आणि तो पानिपत चित्रपट झाला. मी अशी एक यादी बनवली होती की हे एक 2-4 दिग्दर्शक माझ्या आवडीचे आहेत, यांच्या बरोबर आपण काम केलं पाहिजे. त्याच्यात एक नाव आशुतोष गोवारीकर होतं. कारण मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतले जे 7-8 सिनेमे आहेत ना, की जे माइलस्टोन मानले जातात, ज्यांनी चित्रपटाचा प्रवाह संपूर्ण बदलला, त्याच्यात एक लगान आहे. तर मग परत असंच झालं की त्यानंतर असं झालं की राजेश मापुसकर त्यावेळेला व्हेंटिलेटर सिनेमा करत होता आणि व्हेंटिलेटर्स मध्ये आशुतोष गोवारीकर काम करत होतं. सो मी राजेशला सांगितलं मला गोवारीकरांना भेटायचंय. गोवारीकरांनी भेटायला बोलवलं. हे गोवारीकरांचं वैशिष्ट्य आहे, ते कुणालाही भेटतात. ते कुणाला आपला हा फार गैरसमज आहे की हिंदीतले लोक भेटतच नाही. ते हे 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 सगळं खोटं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 3 कथा गोवारीकरांना ऐकवल्या. प्रत्येक वेळेला असं झालं की आम्ही एका चित्रपटावर काम सुरू केलं आणि नंतर असं कळलं की त्याच विषयावर दुसरं कोणीतरी सिनेमा करतंय. ते कॅन्सल झालं. असं करत करत आता असं झालं की म्हणजे त्याच्यात 2-3 वर्ष गेली आमची. पण मग आता असं झालं की आता आपण पानिपत करूया. आणि तो पानिपत चित्रपट झाला.